नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा असेल, महिला बाल विकास परीक्षा ज्या आता अगदी नजीक आलेल्या आहेत। 8 ते 10 दिवसावरती समाज कल्याण परीक्षा, या परीक्षेमध्ये जे महत्त्वाच्या योजना आहेत, आयसीडीएसच्या योजना आहेत त्या विचारल्या जाणार आहेत। त्याकरिता आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याचा आजचा 8वा भाग असणार आहे। संपूर्ण तुम्हाला 5 ते 6 ज्या योजना आहेत, योजना कधी सुरू झालेल्या आहेत, योजनेचं स्वरूप काय आहे, लाभार्थी कोण असणार आहेत, त्याचं उद्दिष्ट काय आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट नोटिफिकेशन मिळेल। त्या अगोदर अकॅडमीमध्ये परीक्षा जी आहे अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका करिता अगदी कमी कालावधी राहिलेला आहे। 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे। याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, आयसीडीएस, कम्प्युटर आणि पोषण अभियान सहित सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत। बॅचचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत। तसेच टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा पण असणार आहे। या बॅचची फी अत्यंत कमी माफक दरामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे। 555 रुपयामध्ये 1 मंथ व्हॅलिडिटी, कारण अजून 1 महिन्याचा कालावधी परीक्षेला बाकी आहे। ज्यांची एक्झाम लास्ट आहे त्यांच्याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। ओके, जास्त वेळ न घेता जे महत्त्वाची योजना आहे, तुम्ही ज्याचा अभ्यास करताय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, विकास योजना, आयसीडीएस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, त्याची सुरुवात झालेली आहे 1975। वर्ष लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते। आयसीडीएस कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे। यामध्ये आयसीडीएस कार्यक्रम 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशी सुरू करण्यात आलेला आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 106व्या जयंती दिनी सुरू करण्यात आलेला आहे। बघा, प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू झालेला आहे, परंतु महात्मा गांधींच्या कितव्या जयंतीपासून हा कार्यक्रम सुरू झालेला असा तुम्हाला एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकतो। आयसीडीएस कार्यक्रम प्रारंभिक बाल्यावस्थेमधील काळजी व विकासासाठी एक वेगळा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या 6 वर्षापेक्षा कमी वयोगटामधील असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनमाता आणि किशोरीसाठी एकत्रित सेवा पुरवल्या दिल्या जातात। सर्वात महत्वाचं आहे, जे तुम्हाला वयोगट दिला जातो, कोणाकरिता लाभार्थी कोण आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारलं जाणार आहे। त्यानंतर योजनेची वैशिष्ट्ये बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत? बालकांचा योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे, 6 वर्षाखालील, किती वर्षाखालील? 6 वर्षाखालील वयांचे जे बालक आहेत त्यांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणा घडवून आणणे, तसेच बालमृत्यू, कुपोषण, शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट करणे, बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागामध्ये पोषण धोरण निश्चिती करणे, त्यासोबत कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणे, या योग्य पोषण आहार तसेच आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहील, त्याबाबत आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य सक्षमीकरण त्यांचं करणे। त्यासोबत बघा, आता जे दिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लाभार्थी व पुरवण्यात येणाऱ्या त्यांना सेवा, हा चार्ट महत्वाचा आहे, तुम्हाला पीडीएफ पण उपलब्ध करून दिली जाणार आहे। 3 वर्षापेक्षा कमी वयाची बालके, 3 ते 6 वर्षाची बालके, गर्भवती, स्तनता माता, तर परत 15 ते 45 वर्षाच्या अन्य महिला आणि 11 ते 18 वर्षाच्या किशोरी। यामध्ये बघा, पूरक पोषण आहार लसीकरण केलं जातं। त्यानंतर गर्भवती महिला असतील तर त्यांना टिटेनियमची लस टोचली जाते। इकडे 15 ते 45 वर्ष वयोगटातील अन्य महिला असतील त्यांना पोषण व आरोग्य शिक्षण तसेच पूरक पोषण, लोहयुक्त व जंतनाशक गोळ्या पुरवल्या जातात। आरोग्य तपासणी दिली जाते, त्यांची केली जाते, त्यासोबत वाढीवरती देखरेख केली जाते। पोषण व आरोग्य शिक्षण या संदर्भात तशी हिमोग्लोबिन च्या गोळ्या, इंडेक्स तपासणी, आरोग्य व स्वच्छता, पोषण आहार, जीवन कौशल्य, व्यावसायिक कौशल्य याचं पण मार्गदर्शन केलं जातं। अभ्यास दौरा केला जातो। या ज्या सुविधा आहेत, आरोग्य तपासणी असेल किंवा ज्या गोळ्या आहेत किंवा जी लस आहे, ही सगळी मोफत तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पुरवली जाते। ओके, हा चार्ट महत्वाचा आहे। त्यानंतर पुढची जी योजना आहे राष्ट्रीय साधन सह मेरिट शिष्यवृत्ती योजना, ही योजनेची सुरुवात 2008 साली झालेली आहे केंद्र सरकार मार्फत। आर्थिक दृष्ट्या
कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरती त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करणे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आठवीतील त्यांची गळती रोखण्यासाठी तसेच त्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती पण सुरू करण्यात आलेली आहे, माध्यमिक स्तरावरती त्यांचे शिक्षण सुरू राहण्याकरिता। त्यानंतर मुख्य उद्दिष्ट आपण आता सांगितल्याप्रमाणे गळतीचे जे प्रमाण आहे शाळेतील ते प्रमाण कमी करणे, तसे आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती पण पुरवली जाते। भारताचे महिला व बालकल्याण मुलांचे कल्याण आणि सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने अनेक सरकारी योजना लागू आहेत। येथे काही प्रमुख योजनांची तुम्हाला यादी दिली आहे। सर्वात महत्वाची योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेप्रमाणे नारी शक्ती पुरस्कार, जे उल्लेखनीय कार्य करते, कधी सुरू झालेली 1999 साली केंद्र सरकार मार्फत हा पुरस्कार दिला जातो। नारी शक्ती पुरस्कार 2022 ला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजे 8 मार्च 2023 रोजी महिला सक्षमीकरणाकरिता विशेषतः असुरक्षित आणि उपेक्षित महिलांकरिता ज्या सेवा करतायत, उल्लेखनीय कार्य करतायत, त्यांचा गौरव म्हणून प्रदान केला जाणारा हा पुरस्कार आहे। या पुरस्कार विजेत्या महिला आणि संस्थेत 1 लाख रुपये प्रदान दिले जातात आणि प्रमाणपत्र पण दिलं जातं। पुरस्काराचे स्वरूप, या पुरस्काराची सुरुवात स्त्री शक्ती पुरस्कार नावाने 1999 मध्ये सुरू, तुम्ही म्हणसाल स्त्री शक्ती पुरस्कार 1999 ला सुरू झाला आणि नारी शक्ती त्याचं नामकरण किंवा पुरस्कार कधीपासून देण्यास सुरू झालेला आहे 2022, पहिला पुरस्कार 8 मार्च 2023 पासून दिला जातोय, ठीक आहे। त्यानंतर पुढचं दिलेलं आहे महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कार्याची ओळख करून देऊन त्यांना प्रोत्साहन देणे याकरिता हा पुरस्कार दिला जातो। पुढे मुख्य वैशिष्ट्ये आहेत, महिला सक्षमीकरणाकरिता अनुकरणीय कार्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी हा वार्षिक पुरस्कार दिला जातो। नारी शक्ती पुरस्कार प्राप्तकर्ता एक व्यक्ती आहे जी महिलांच्या क्षेत्रातील उत्कृष्टता आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करते। तसे हा पुरस्कार समाजामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याकरिता एक प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो, तसे समाजात महिलांचा आदर समानता वाढवण्याकरिता, इतर महिलांना प्रेरणा देण्याकरिता आपली भूमिका बजावणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते। या पुरस्काराच्या माध्यमातून समाजामध्ये महिलांची जी समानता आहे त्यांच्या बाबतीत उत्कृष्टतेचा संदेश दिला जातो। त्यानंतर पुढे आहे लेक लाडकी योजना, अत्यंत महत्वाची योजना आहे। राज्य सरकार महाराष्ट्र शासनामार्फत 2023 मध्ये सुरू केलेली योजना आहे लेक लाडकी योजना। या योजनेअंतर्गत ज्या प्रदेशातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना एकूण रक्कम आर्थिक मदत केली जाते। ही जी योजना आहे 1 एप्रिल 2023 पासून नंतर जन्मलेल्या मुलींना लागू होणार आहे। राज्यात अनेकदा पैशाअभावी मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यामुळे अनेक वेळा मुलींचे लवकर लग्न लावून दिलं जातं। हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा लाभार्थी कोण आहेत? राज्यातील पिवळ्या आणि केसरी शिधापत्रका धारकांना जे राशन कार्ड आहे, पिवळ्या आणि केसरी शिधापत्रक राशन कार्ड, या कुटुंबांना हा लाभ घेता येणार आहे। या कुटुंबातील मुलींना, अशा कार्डधारक कुटुंबात मुलगी जर जन्माला आली 1 एप्रिल 2023 नंतर, तर त्यांना 5,000 रुपये अनुदान दिलं जातं। किती अनुदान दिलं जातं? 5,000 रुपये। ओके, त्यानंतर पुढे रक्कम दिलेली आहे। त्यानंतर मुलगी जर शाळेत जात असेल तर तिला 4,000 रुपये तिच्या खात्यावरती शासनाकडून प्रथम श्रेणीत, त्याचबरोबर एका मुलीला 6,000 रुपयाची शासकीय मदत पण पुरवली जाते। 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात। तसेच राज्य सरकारकडून जो पुढची रक्कम आहे, मुलगी 18 वर्षाची कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण झाले तिचे वय, तर तिला राज्य सरकारकडून 75,000 रुपये दिले जातात। अशा प्रकारे एकूण जी रक्कम आहे लेक लाडकी योजनेची 1,01,000 रुपये मिळणार आहे। या योजनेअंतर्गत ज्या प्रदेशातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना एकूण 1,01,000 रुपयाची रक्कम 1 एप्रिल 2023 रोजी ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत। पुढची योजना दिलेल्या जी आपण बघितलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघितलंय। नारी शक्ती पुरस्कार कधी सुरू झालेले, त्यानंतर लेक लाडकी योजना असेल किंवा शिष्यवृत्ती योजना असेल, त्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती तुम्हाला 5 ते 6 योजना सांगितलेल्या आहेत। त्यानंतर अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सोबतच समाज कल्याण
करिता पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे, विशेषतः महिलांकरिता गृहपाल, त्याला आपण वार्डन किंवा अधीक्षक म्हणतो, 93 जागा आहेत. तसे वरिष्ठ लिपिक, समाज कल्याण निरीक्षक, तसेच कनिष्ठ लिपिक या पदाच्या कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या सर्व पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे. सर्व विषयासही ती बॅच अवेलेबल आहे फक्त 555 रुपयामध्ये. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका, विश्लेषण, टेस्ट सिरीज, ईबुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. 4 मार्च पासून एक्झाम स्टार्ट होणार आहे समाज कल्याणची, त्याकरिता तुम्हाला 555 रुपयामध्ये 1 मंथ किंवा तुमची एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी एक्सटेंड करण्यात येणार आहे. याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आपण जे तुम्हाला योजनेसंदर्भात माहिती दिलेली आहे, जी सिरीज सुरू केलेली आहे, तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करायचं आहे. तसे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओ असतील एक्झाम रिलेटेड, ज्या इन्फॉर्मेशन असेल तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये.